महाराजांचं नाव घेतल्याशिवाय जोश येत नाही आणि शिवाजीराव नाईक साहेबांच्या गटामध्ये तर अजिबात येत नाही. म्हणून शिवाजीच्या नावाने सुरुवात. शिराळा तालुक्याचा आज हा पहिला आपल्या सर्वांच्या समोर असलेला या ठिकाणी मेळावा, प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आदरणीय नाईक साहेबांच्या नियोजनाखाली आणि मार्गदर्शनाखाली इथं पार पडते. या बैठकीसाठी उपस्थित असणारे ज्येष्ठ आदरणीय उदयसिंह नाईक काका, उपस्थित असणारे प्रतापसिंह पाटील साहेब, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रणजितसिंह नाईक साहेब, सचिनजी जाधव साहेब, त्यांचं मनोगत आत्ताच या ठिकाणी पार पडलं, ते RPIचे जिल्हा उपाध्यक्ष, उपस्थित असणारे सुधीरजी कांबळे साहेब, आमचे शिवसेनेचे सन्मान्य मुकुंदजी निळकंठ साहेब, संतोषजी तिरुगडे साहेब, उपस्थित सुनीलजी निकम साहेब, सन्मान्य भाजपा तालुका प्रमुख सुखदेव पाटील साहेब, उपस्थित रघुनाथ पाटील साहेब, प्रल्हाद पाटील साहेब, पार्थ शेटे साहेब, सागरिका पाटील साहेब, उपस्थित असणारे श्री प्रणवजी कोंडे साहेब, समोर उपस्थित असणारे शिराळा विधानसभा मतदारसंघातील सर्व गावागावातून आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते, बंधू आणि भगिनी, मी फार काळ आणि फार वेळ आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार नाही, कारण विस्तृतपणे आदरणीय नाईक साहेबांनी आपलं या ठिकाणी मनोगत या ठिकाणी साध्या पद्धतीनं, सोप्या पद्धतीनं आपल्यासमोर मांडलं. मी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी आणि भेट घेण्यासाठी इथं आलो आहे. साहेब, महाराष्ट्रामध्ये अनेक तालुके आहेत, अनेक जिल्हे आहेत, अनेक राजकारणी मंडळी आहेत, जे आपापल्या पद्धतीनं आपापल्या मतदारसंघामध्ये राजकारण करतायत, समाजकारण करतायत. प्रसंगाला परमेश्वर उठावा असं या ठिकाणी लोक बघतात. प्रसंगाला उभा राहील पाठीशी तोच परमेश्वर. मी विचार करत होतो, एका कार्यकर्त्याला येताना गाडी घातला आणि त्याला विचारत होतो की नाईक साहेबांच्यावर तुमची एवढी श्रद्धा का? तर त्यांनी मला दिलेलं उत्तर, साहेब तुमचं खऱ्या अर्थाने इतक्या राजकीय वर्षाचं गुपित सांगून जातं. तो मला सांगत होता, स्वामी समर्थांची एक लाईन आहे, घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. ज्यावेळी एखाद्या कार्यकर्त्यावर पसंत केली, त्यावेळी नाईक साहेब छातीची ढाल करून माझ्या पाठीशी उभे राहिले, प्रसंगाला उभे राहिले. आणि म्हणून मी विचारलं, आज नाईक साहेब एका अडचणीच्या काळात जात आहेत
निश्चितपणे सांगेन, धैर्यशील माने कार्यकर्ता होत असताना शून्यात्मक या ठिकाणी तयार झालाय. माझ्यावर वसा आहे, तो वारसा आहे, तो समाज सेवेचा आहे. राजकारण काय कुणाच्या पाठीला कायमचं पोचलेलं नाही. आज आहे तर उद्या नाही. पण जर कार्यकर्ता घडायचा झाला तर त्याला 20-25 वर्ष खर्ची घालावी लागतात. धैर्यशील माने मानेंचा नातू आहे म्हणून त्या ठिकाणी उभा नाही. खासदार निवेदिता मानेंचा मुलगा म्हणून त्या ठिकाणी उभा नाही. एक साधासा ग्रामपंचायत सदस्य तुमच्याकडे उभा आहे की त्याला गाव वाडा माहिती आहे, समाजाची नाळ माहिती आहे, समाजाचे प्रश्न माहिती आहे. गाव वाडा चालवत असताना कसा उपेक्षित असतो एखादा माणूस, त्याला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी जे करावं लागतं ते त्या ठिकाणी माहिती आहे. हा अनुभव घेऊन मी या ठिकाणी पुढे जातोय. मी एवढंच या ठिकाणी सांगणार आहे की योग्य वयामध्ये योग्य संधी दिली पाहिजे. आमच्याकडे उदाहरण आहेत बरेच या ठिकाणी. वडिलांचं वय आता 90 आहे आणि मुलाला आता संधी देतो म्हणतात. त्या पोराचं वय 70-75 या ठिकाणी कुठेतरी आसपास आलेले आहे. आणि त्यांना आता उमेदीच्या वयामध्ये जर एखाद्या माणसाच्या खांद्यावर जर तुम्ही ओझं टाकलं, शेताचं काम करत असताना सुद्धा बैल बदलायचं असेल तर शेतकरी एखादं फंड बघतोय, पण ते बघत असताना लक्ष देतोय की त्याचं गुण कसं आहे, ते शेतात राबायला योग्य आहे आणि मग त्याच्या खांद्यावरती दूध येतोय. धैर्यशील मानेच्या खांद्यावर या जिल्ह्याचं दूध द्यायचं असेल, मतदारसंघाचं दूध द्यायचं असेल तर तो वक्ता म्हणून कसा याच्यापेक्षा त्याचा अनुभव काय, त्याचे विचार काय, तो लोकसभेमध्ये जाऊन या ठिकाणी भाषण करेल का कल्लीत येऊन माझ्या हातामध्ये दगड देईल आणि त्या कारखान्याबरोबर आला मी निवडून बोलून सांगेल. तिथं दगड मारण्यापेक्षा जाऊन लोकसभेमध्ये शब्दांची भेट झाली पाहिजे की या मतदारसंघातल्या माणसाच्या हातामध्ये दगड न येता त्याच्या हातामध्ये रोजगार आला पाहिजे. तो रस्त्यावर न येता त्या माणसाच्या आयुष्यामध्ये नवीन पालवी फुटली पाहिजे. याच्यासाठी म्हणून मी संघर्ष करायला रस्त्यावर उतरतोय. आजचा हा माझा पहिला दिवस तुमच्या समोर आहे. धैर्यशील माने गावागावामध्ये पोहोचू शकत नाही. आज तुम्ही मला पाहिजे, तुम्ही माझ्या ऐकताय, आज तुम्ही माझे कार आहे, पण उद्या माझं तोंड तुम्ही असता. प्रत्येक गावामध्ये धैर्यशील माने कोण आहे याची ओळख करून देण्यासाठी म्हणून धैर्यशील मानेचा आवाज तिथं माईक पासून पोहोचणाऱ्या प्रत्येक कानापर्यंत पोहोचेल. पण ते कान ऐकतील हे पोरग्यांमध्ये धमक आहे, त्याच्यात तुलू काय एकदा संधी देऊन बघा, निश्चितपणे तो काय पलट करेल. असा विश्वास ज्यावेळी तुम्ही गावागावामध्ये जाऊन सांगाल त्यावेळी धैर्यशील मानेला कोण निवडून देणार आहे ही असणारी माणसं तुमच्या विश्वासावर माझ्यावर या ठिकाणी माझ्यावर खांद्यावर निवडून देणार आहे. मी इथं असणाऱ्या या पवित्र भूमीमध्ये शिराळ्याच्या या ठिकाणी सांगेन की तुम्ही एकदा संधी दिली. खासदार माने साहेबांनी त्या काळामध्ये शून्याचं विश्व निर्माण केले. शेतकरी कुटुंबातला जन्माला आलेला मुलगा, ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष, अध्यक्ष, लोकसभेचा खासदार, कुठलाही राजकीय वारसा नसताना मी या घरामध्ये जन्माला यावं याच्यासाठी कुठं ऍप्लिकेशन केलं नव्हतं. मी या घरामध्ये जन्माला आलो हे माझं भाग्य. कोण कुणाच्या पोटी जन्माला यावं हे या ठिकाणी आपण ठरवत नाही. कोण पाटलाच्या घरी जन्माला आला म्हणून तो पाटील, कोण शिंदेच्या घरी आला म्हणून तो शिंदे, कोण कांबळेच्या घरामध्ये आला म्हणून तो कांबळे. मी मानणारा माणूस आहे. मला जात धर्म पंथ कळत नाही. मला एकच कळतो, तो खासदार बाळासाहेब मानेंनी शिकवलेला विचार, तो म्हणजे बहुजन समाजाचा विचार. तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांनी निर्माण केले
होतं की नव्हतं? शेतकऱ्यांना विचारानं ते म्हणजे साखर कारखानदार चोर आहे, दरोडेखोर आहे. प्रत्येक टनामागे त्या ठिकाणी ते पैसे त्या ठिकाणी मारतात आणि शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यांनी म्हटलं की मी महाराष्ट्रामध्ये सगळ्या कारखान्यांच्या समोर टाटा उभा करेन. त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये होतं. आज ते मोदी सरकारच्या जाहीरनाम्याबद्दल बोलतायत. त्यांच्या स्वतःच्या असणाऱ्या वैयक्तिक जाहीरनाम्यामध्ये त्या ठिकाणी होतं की टाटा उभा केला जाईल. तुमच्या तालुक्यामध्ये किती कारखान्यांच्या समोर खासदार पटाचा टाटा उभारलेला हात वरचा? कुछ तो गडबड है दया. काय कुठं तुम्ही पाणी बोलतो, कुठं बोलतोय शेतकऱ्याला? हे निश्चितपणे या ठिकाणी सांगेल. एखादा शेतकरी गावामध्ये काम करतो, कष्ट करतो आणि त्याच्या पिकाला योग्य भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी तो त्या ठिकाणी झगडा उभा करत राहतो. त्या झगडा उभा करण्यामध्ये त्याचं या ठिकाणी रत्न या ठिकाणी आठवलेलं असतं. मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन, जो रोज पाण्याने आंघोळ करतो तो पोशाख बदलतो, पण जो रोज घामाने आंघोळ करतो तो इतिहास घडवतो. आमचा शेतकरी या भागातला इतिहास घडवणारा शेतकरी आहे की रोज घामाने आंघोळ करतो. या शेतकऱ्यांना या सगळ्या अर्थानं मतदारसंघाचं नव्हे, जिल्ह्याचं निर्माण केलंय, स्वतःच्या प्राप्तीवर हिमतीवर केलंय. यापूर्वी आंदोलन झाली नव्हती, त्यावेळी कारखानदारी तयार झाली, पाण्याच्या स्कीमा झाल्या, लिफ्ट इरिगेशन संस्था तयार झाल्या, गावागावामध्ये पाणी झालं आणि त्याच्यामुळे उपासक क्षेत्र या ठिकाणी वाढवलं गेलं. समाजामधल्या तरुणांच्या लोकांच्या लक्षात यायला पाहिजे, पूर्वीच्या काळामध्ये मातीचं घर होतं, कौलारू घर होतं, आता त्याची बिल्डिंग तयार झाली, पण त्याचा पाया रचलाय तो पूर्वीच्या काळातल्या माझ्या वाढवडिलांनी आजोबांनी रचलाय. त्यावेळी खऱ्या अर्थाने हे दिवस आम्हाला दिसत आहे. आज हातात दगड घेणं सोपं आहे, पण तो काळ असला नदीला पाणी नसायचं, वाळू काढून या ठिकाणी नदीचं पाणी घेऊन लोक या ठिकाणी आपल्या शिवारामध्ये टिकवायचा प्रयत्न करायची. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती. आकुर्डे पाणी योजना युतीचं शासन मागचं जाऊन किती वर्ष झाली? 20 वर्ष. मनोहर जोशी साहेबांच्या नंतर आकुर्डे पाणी योजनेला परत पोहोचून लागला. 20 वर्ष उतरावी लागली. ते सुद्धा शिवाजीराव राय साहेबांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळं की ज्याच्यामध्ये 72,000 एकर या ठिकाणी पाणी या क्षेत्रामधल्या या ठिकाणी शेतकऱ्यांना 72,000 एकराला त्या ठिकाणी पाणी मिळणार. पहिल्या टप्प्याचं काम त्या ठिकाणी पूर्ण झालंय आणि त्याच्यामध्ये 43 का 45,000 एकर जमीन आता पाण्याखाली या ठिकाणी एका योजनेमुळे येणार. उद्या साहेब तुम्ही पाणी योजना पूर्ण करा, तुमच्या कारखान्याला या ठिकाणी उन्हाळ्याला या ठिकाणी लोक चालू करतील. पाणी तुम्ही आणलं, उसाचं क्षेत्र तुम्ही पिकवलं आणि जर शिवाजीराव नाईक साहेब येत नाही म्हणून दगड घेऊन कोणतरी दारामध्ये उभं राहील. मी मुद्दाम या ठिकाणी सांगेन, नंदनवन करायला आयुष्य घालावं लागतं. नंदनवन करायला एखाद्या माणसाचं आयुष्य कसलं जातं. अनेक लोकांनी आपल्या आयुष्याची शिदोरी त्याच्यामध्ये लावली आणि मग तिथं या ठिकाणी हे रान फुललंय. मी शेतकरी जो हुशार असतो त्याला माहिती आहे, एकदा लावण झाली, लावण एकदा आपण करतो, गोडवं घेतो, निडवं घेतो. या मतदारसंघामध्ये लावण 3 वर्षापूर्वी त्या ठिकाणी पहिल्यांदा आमदारकीला झाली, त्याच्यानंतर गोडवं झालं, निडवं झालं. आता बी बदलायची वेळ आली. या मतदारसंघामध्ये उसाचं क्षेत्र जर या ठिकाणी उतारणारा शेतकरी असेल, त्याला माहिती आहे त्याच्यातला अंश आता संपलाय. नवीन नेतृत्वामध्ये मी नुसतंच या ठिकाणी तरुणांचं नाही, शेतकऱ्यांचं असेल, शेतमजुरांचं असेल, डोंगर कपारीमध्ये राहणाऱ्या माझ्या तरुण मित्रांचं असेल, सर्व विभागाचं सर्वांगीण विकासाचं अष्टपैलू नेतृत्व म्हणून तिथं काम करण्याची आपल्यापाशी हात जोडून विनंती करतोय. एका तरुणावर विश्वास ठेवा, त्या तरुणावर ती धमक असेल तर त्याने विश्वास ठेवा. 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर
प्रॉपर्टी कमी जास्त आपल्या नावावर ठेवता येते असेल, नावं बदलली की कुणाच्या नावावर किती ग्रास करताय, कुणाही कधी आपल्या नावावर प्रॉपर्टी ठेवत नाही. माझ्या नावावर कमी आहे त्याच्या नावावर जास्त आहे याची टीका मी करणार नाही. मी एवढंच सांगायचा प्रयत्न करतोय की आता लोकवर्गणीची गरज आहे का याचा विचार करा. खरंच ते डबडे फिरणं गरजेचं आहे का? खरंच लोकांची सहानुभूती मागणं गरजेचं आहे का? ज्याचा पगार 4 वर्षाचा 7 कोटीच्या वर गेलाय तो 10 रुपयाची नोट घेतल्यानंतर तो डोळ्याचं पाणी काढत असेल तर ते असून खरे आहे की मगरमच्छ के आतुर आहे हे एकदा आपल्याला विचार करावा. लोक भुलतायत, लोक फसतायत, थोडं पायाला येतात, थोडं सगळ्यांच्या पायाला येतात. शेतकरी जो कामामध्ये काम करत असतोय त्याच्या पायाला भेगा आलेल्या असतात, त्याच्या पायामध्ये तो चप्पल रानावणार घालत नाही. त्या भेगांच्या काळ्या पायामध्ये जर बघितलं तर साहेब त्याला पैसाला जर तोल तसा असतो की नाही तसं